श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मांढरदेवीच्या काळूबाईचं चांगलं. आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांढरदेवी काळूबाईची प्रगट कशी झाली ह्याची माहिती घेणार आहोत. या देवीची माहिती जरी ऐकली ना तरी आपल्या घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आपल्याला सुख शांती वैभव लावत असतं. जेवढं आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन जेवढं आपल्याला त्याचं महत्त्व प्राप्त होतं तेवढंच हे कहाणी ऐकल्याने तुम्हाला आज काळेश्वरी किंवा काळूबाई हिचं आशीर्वाद प्राप्त होणार आहे. चला मग सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मांढरदेवीची काळूबाई कशी प्रगट झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ उंच डोंगरावरती वसलेले मांढरदेवी काळूबाईचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक लोकांनी ह्या देवीला नवस करून त्यांचे नवससुद्धा पूर्ण झाले अशी आख्यायिका ऐकायला येते. या देवीला श्री काळेश्वरी, काळेबाई, मांढरची देवी अशा अनेक नावाने उल्लेखले जाते. महाराष्ट्रातील अनेक समाजाच्या लोकांची ही कुलदेवी असंही मानलं जातं. दरवर्षी पौष पौर्णिमेला इथे भव्य यात्रा भरते आणि लाखो भाविक इथे गर्दीने दर्शनासाठी येत असते. ज्यांच्या घरामध्ये मांढरदेवी काळूबाईचा मुकुट आहे ते या यात्रेला आवर्जून भेट देतात. देवीच्या प्रगट होण्याची आख्यायिका आपण ऐकणार आहोत. लोकपरंपरेनुसार प्राचीन काळी ह्या परिसरात एक अद्भुत बलवान राक्षस लोकांना त्रास देत होता. देव, ऋषी आणि सामान्य जनता ह्यांच्या अत्याचारामुळे खूप भयभीत झालेली होती. तेव्हा सर्व देवांनी आदिशक्तीला प्रार्थना केली आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी माता पार्वतीला आराधना करायला सुरुवात केली. तर माता पार्वतीला सुद्धा त्या राक्षसाचा खूप राग आला होता. म्हणून माता पार्वती उग्र रूपाने येथे धारण झाली आणि ह्याच रूपाला पुढे काळेश्वरी किंवा काळूबाई म्हणून या नावाने ती प्रसिद्ध झाली. देवीने त्या राक्षसाशी घनघोर युद्ध केले. अखेरीस देवीने त्यांचा वध करून धर्माचे रक्षण केले. युद्धानंतर ह्या डोंगरावरील ऋषीमुनी आणि भक्तांच्या विनंतीवरून देवी तेथेच स्थिरावली. तेव्हापासून हा डोंगर मांढरदेवी किंवा काळूबाईचे स्थान म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा लोकश्रद्धा आणि स्थानिक आख्यायिका करून ऐकण्यात आलेली आहे. तसेच काळूबाई ही नवसाला पावणारी आणि भक्तांचे संकट दूर करणारी जागृत देवी सुद्धा मानली जाते. अनेक भक्ती आपल्या मनातील इच्छा इथे पूर्ण झाल्यानंतर देवीचे दर्शन घ्यायला येतात किंवा नवस फेडायला सुद्धा येत असतात. ते केलेला नवस हा पूर्ण होतो अशी आख्यायिका मानली जाते. महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच राज्यातून येथे भक्त देवीच्या दर्शनाला येतात. मांढरदेवचा डोंगर हा समुद्रसपाटीपासून सुमारे 500 फूट उंचीवरती आहे. डोंगरावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि मंदिरातील भक्तिमय वातावरण भाविकांना आध्यात्मिक आणि समाधान देऊ जाते. आपण इतर ठिकाणी फिरायला जाण्याऐवजी मांढरदेवीच्या काळूबाईच्या दर्शनाला आला तर इथला परिसर बघून तुम्ही भारावून जाल. एकदा तरी तुम्ही हा नैसर्गिक रम्य वातावरणाचा अनुभव घेतलाच पाहिजे. तसेच पौष पौर्णिमेला इथे मोठा यात्रेचा उत्सव असतो. पौष पौर्णिमेत लाखो भाविक भक्तांची गर्दी होते. पहाटेपासून देवीची पूजा, आरती, अभिषेक आणि धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. काळूबाईच्या नावाने चांगलं असा जयघोष करत हा पूर्ण परिसर दुमदुमून गेलेला असतो. ही यात्रा महाराष्ट्राची सर्वात प्रसिद्ध आणि धार्मिक यात्रासुद्धा मानली जाते. मांढरदेवीची काळूबाई ही केवळ एक देवी नसून महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विश्वास आणि शक्तीचे एक प्रतीक येथे मानले जाते. तिच्या प्रगट होण्याची कथा लोकपरंपरेनुसार पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. आजही असंख्य भाविक तिच्या चरणी येऊन मनशांती आणि धैर्य आशीर्वादाची प्रार्थना करत असतात. तसेच इथे अभिषेक जर करायचा असेल देवीचा तर सकाळी 7 ते 10 ह्या काळामध्ये देवीचा अभिषेकसुद्धा प्रत्येक भाविकाला करता येतो. तुम्हालाही या देवीची एखादी पारंपरिक गोष्ट किंवा आख्यायिका माहिती असेल तर आम्हाला नक्कीच मेसेजच्याद्वारे किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ती आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती इतर भाविक भक्तांपर्यंत पोचवण्याची पूर्णपणे प्रयत्न करू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये मांढरदेवीच्या काळूबाईचं चांगले कमेंट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.